परिस्थिती कितीही हालाकीची असू दे, तुम्हाला तुमची इच्छाशक्ती खूप जास्त तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारे हात आपोआप पुढे येतात. एक्सक्युजेस शोधू नका, रिझन शोधा सक्सेस व्हायसाठी. माझ्यासाठी ती माझी परिस्थिती होती, जे परिस्थितीचं पोचणं कमी करायचं होतं की मला जे सारखं टोचत राहायचं. म्हणजे काय ही एक्झाम प्रोसेस तुम्हाला काय शिकवते? आत्ता अनालाइज केल्यावर काय वाटतंय की तुम्ही मल्टिपल गोष्टी सायमल्टेनियसली कसा बॅलन्स करू शकताय. TDS ला SSB आहे, ऑफिसर लाईक क्वालिटीज OLQs हे आहेत. ऍक्च्युली हे तुम्ही कसं बॅलन्स करता हे OLQs आहेत. खरा चॅलेंज काय आहे? GS3 आणि GS4चा पेपर देणे. ज्यांनी मेन्स दिला त्यांना माहिती आहे, अंग पूर्ण थकलेलं असते. गावाकडच्या पोरांना UPSC वगैरे क्रॅक करायची असेल तर 3रा, 4था आणि 5वा अटेम्प्ट आपली पीक फेज असते. त्या फेजमध्ये प्री उडू द्यायची नाही. प्री उडली की गंड. जे क्वेश्चन सगळ्यांना अवघड जाणार नाही ते कधीच म्हणजे ते कधीच कट ऑफ ठरवणार नाहीये. जे सोपे आहेत आणि जिथे तुम्ही चुकताय तेच कट ऑफ ठरवणार आहेत. आपण काय करतोय? बाउन्सरच्या मागे लागतोय. ते पण तुम्ही काय करताय? आपण काय करतोय? सिली मिस्टेक करतोय. अवघड क्वेश्चनच्या मागे लागून कधीच प्री सुटणार नाहीये. प्री कधी सुटणार आहे तुमची? ज्यावेळी तुमच्या सिली मिस्टेक्स तुम्ही मिनिमाइज कराल त्यावेळी प्री सुटणार आहे. क्लास लावला होता कारण पैसे मिळत होते. कारण कसं आहे की विचार कर, पैशांच्या बाबतीत एक महत्त्वाचा उद्देश काय असतो की पैशांबद्दल विचार करायला नाही लागला पाहिजे या फेजमध्ये. मग ती काळजी विद्याप्रबोधिनी किंवा महाज्योती घेत होते. 200 तास महिन्याचा ॲव्हरेज व्हायचा, 220, 230 वगैरे व्हायचं. 6 ते 8 तास रेग्युलरली अभ्यास करायचा. एक्सक्यूज नाही आहे. 2च राऊंडमध्ये पेपर सोडवला. हे व्हॉट्सअप, इंस्टा, स्नॅप, फेसबुक वगैरे हे आधुनिक व्यसन आहेत जे की तुम्हाला काय करायचं की मला घ्या, कन्झ्युम करा, रोज माझ्यासोबत वेळ घालावा म्हणत असतात. UPSC तुम्हाला काय करतात? तुम्ही स्पेसिफिक किंवा कोणते इंटरव्ह्यू पॅनल वगैरे असतं जे की ॲक्च्युअली असतं ते तुम्हाला इतकं कम्फर्टेबल. हा सर आइए, हा सर बैठिए, सर पाणी चाहिए, हाँ सर पानी, चाय बोल दो सर. हाँ इतकं भारी कम्फर्टेबल. हाँ सर आप कैसे आए, कितने बजे आए थे, अरे इतना वेट करना पड़ा क्या आपको. हे सगळं ते इतकं फील करून देते की अरे भाई साधा कोणता आपला मित्रच बोलावा.